वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर निलेश चव्हाण याच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. वैष्णवीनं गळफास घेतलेला पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का, असा सवाल आता उपस्थित होतोय. त्यामुळे वैष्णवीनं गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे. भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणार आहे. रशिया 2026 पर्यंत सर्व F-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली जाणार आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली आहे. 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने लोटले तरी अजूनही मंत्रिमंडळात समाविष्ट केलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप अधिकाराचं वाटपच झालेलं नाही. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं पत्र 2 वेळा पाठवलंय. धनंजय मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याप्रकरणी अंजली दमानिया जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार का, असा सवाल निर्माण झाला असून दमानियांच्या जबाबातनं काय समोर येणार या चर्चांना उधाण आलंय. एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरची सुनीता पोलीस चौकशीत सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता एनआयए आणि सैन्याचे अधिकारी सुनीताची चौकशी करणार आहेत. परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात राज्य सरकारच्या जाहिरातीचा चेहरा ठरलेल्या चंद्रपूरचा विद्यार्थी रोहित दिवसे याला सरकारनं शिष्यवृत्ती नाकारली. बर्मिंगहम विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी रोहितला शिष्यवृत्ती देण्यात आली होती. दरम्यान तांत्रिक कारण देत सरकारनं शिष्यवृत्ती नाकारली. गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय. गिरीश महाजनांचा पक्ष तरी जागेवर आहे का? भ्रष्ट ठेकेदार आणि लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले. लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं दलाल म्हणजेच गिरीश महाजनांना नेमलंय, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. संजय राऊत केवळ बडबड करतात, दलाली करण्याचं काम राऊतांनीच केलंय. त्यांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालंय, असा हल्लाबोल गिरीश महाजनांनी केला. उबाठात राहायला कुणीही तयार नाही, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नीलम गोऱ्हेंवरती निशाणा साधला. आम्ही महिलांची भरपूर कामं करतो असं गोरे सांगतात, मात्र त्या केवळ स्वतःचं भलं पाहतात, अशी टीका ठाकूर यांनी केली. उपसभापती नीलम गोऱ्हेंनी महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीला स्वतः महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर सुद्धा हजर आहेत. या बैठकीसाठी सर्व क्षेत्रातील महिलांना बोलावण्यात आलं. राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यासाठी विधान भवनात ही बैठक घेण्यात आली. शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाराजी व्यक्त केली. संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे नाराजी असल्याची कबुली बडगुजर यांनी दिली. माझ्यासह 10 ते 12 जण उभाटात नाराज आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. नागपुरात कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसनं युती केली. जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप युतीचे पॅनल निवडून आले. त्यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव झाला. विदर्भात वाघांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधील संताप आणि भीतीच्या वातावरणात वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेतली. दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर येते. पुण्यातील बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास पीएमआरडीएकडून अखेर मंजुरी मिळाली. बनेश्वर रस्त्यासाठी 2.94 कोटींचा निधी मंजूर झालाय. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला यश आलंय. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निकृष्ट बांधकामाबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी संताप व्यक्त केला. नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात बावनकुळेंनी आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. जळगावच्या चोपड्यामध्ये भर रस्त्यात एका महिलेची प्रसूती झाली. या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या अहवालात चौकशी समितीनं कर्जानं उपकेंद्रातील आरोग्य सेविका आणि वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाला दोषी ठरवलं. रत्नागिरीच्या मिर्या किनाऱ्याजवळ वादळाच्या तडाख्यात सापडून बसरा स्टार हे जहाज एकाच ठिकाणी 6 वर्षांपासून अडकून पडलंय.
दरम्यान मिऱ्यात समुद्र किनाऱ्यावरती धडकणाऱ्या अजस्त्र लाटांच्या सातत्यानं होणाऱ्या माऱ्यामुळे या जहाजाचे 2 तुकडे झालेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे भंगारात गेलेलं जहाज इथल्या पर्यटनाचं केंद्र बनलेलं होतं. वाशिमच्या रिसोड एसटी आगाराला नवीन 5 बसेस मिळाल्या. या सर्व एसटी बसेसचं लोकार्पण आमदार अमित झनक यांच्या हस्ते पार पडलं. काँग्रेस पक्षानं शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या दाभडी इथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावी अशी मागणी काँग्रेसनं केली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत भरणाऱ्या गुरांच्या सर्व बाजारांवरती आजपासून 8 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली. त्यामुळे गुरांच्या बाजारात शुकशुकाट पसरला. जालना जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या 3ही लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. वरुड गावातील शेततळ्यातच ही घटना घडली. ही मुलं मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून घराच्या बाहेर पडली होती. सोमवारी सकाळपासून ही मुलं बेपत्ता होती, मात्र सर्वत्र त्यांचा शोध घेतला जात होता. सिल्लोडच्या लिहाखेडी सारोळा चौफुली येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सिल्लोडमध्ये हिंदू तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालयात चिमूर क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान यांनी आमगावातील नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण केलं. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील 24 धरणात केवळ 28% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तब्बल 525 गावात 135 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद पॉलिश करण्याच्या कामाला सुरुवात केली. ट्रॅक्टरवरती जोडलेल्या पॉलिश मशीनच्या साह्यानं हळदीला पॉलिश केलं जातं. त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता असते. कोल्हापुरातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 8 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागपुरातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालाय. नागपुरात कोरोनाचे 2 रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. दिंडोरीच्या जाधव वस्तीजवळ बिबट्यानं 5 वर्षीय चिमुकलीवरती हल्ला केला. आजोबांसोबत घरी जात असताना बिबट्यानं चिमुकल्यावरती झडप घालून ओढून नेलं. नागरिकांनी शोध घेतला असता चिमुकल्याचा मृतदेह सापडला. पावळमधील 24 शाळा आधुनिक पायाभूत सुविधांनी विकसित करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतनं हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत असून त्यासाठी एकूण 20,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात 347,67,67,00,000चा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कारखान्यातील सेवानिवृत्त कामगार आणि व्यापाऱ्यांनी केला. यासाठी मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात ज्वारी बाजरी खरेदी नोंदणीसाठी आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 9,337 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली, तर पणन महासंघाच्या माध्यमातून एकूण 18 शासकीय खरेदी केंद्र सुरू आहेत. पंढरपूर येथील विठुरायाचा आषाढी सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. मात्र वारी दरम्यान वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यासाठी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वारकरी मंडळाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. नागपुरातील सुभाषनगर भागातनं जाणाऱ्या सांडपाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे एका घराची कंपाऊंड वॉल पूर्णपणे 20 फूट खाली खचली. पावसाच्या तोंडावर अशा घटना घडल्यामुळे भविष्यात देखील मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी वर्तवली आहे. गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडेंचा प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. यावेळी दोघी गडावरती नतमस्तक झाल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं गोपीनाथ गडावरती गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. गड परिसरात राजकीय कारकिर्दीच्या छायाचित्रांची मोठमोठे बॅनर्स लावण्यात आली आहेत. संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत मानेंनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळ्यात देहू देवस्थानहून जोरदार तयारी सुरू आहे. देहू देवस्थानमध्ये दरम्यान वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला चंदन उटी लावण्यात आली. सोबतच रसदार फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. जालन्यातील जाफराबाद तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नळविहिरा
इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या कलिंगडाच्या शेतात अक्षरशः कलिंगड पिकाचा चिखल झालाय. जवळपास 2 लाखांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते. नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे हताश झालेल्या एका शेतकरी कुटुंबातील चिमुकलीने एक व्हिडिओ बनवलाय. प्रशासन पंचनामे करण्यासाठी शेतात न आल्यामुळे मुलीनं व्हिडिओमधनं तक्रार केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजेश पवारांनी प्रशासन अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट चिमुकलीच्या शेतात येऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मराठवाड्यात मे महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या पावसामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. हळद, भुईमूग, ज्वारी आणि कांद्यासह फळबागांचं नुकसान झालंय. सर्वात जास्त फटका बीड जिल्ह्याला बसलाय. एकट्या बीडमध्ये 4.5 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय.